जी आहे ना लांबी ही रुंदीच्या तिप्पट आहे. म्हणजे रुंदी 1 असेल तर लांबी किती आली 3. म्हणजे त्यांचं गुणोत्तर ज्याला लांबी आणि रुंदीचं ते किती आलं 3 असे आलं. त्या बागेभोवती 4 पदरी कुंपण घालण्यास 4800 मीटर लांबीची तार लागत असेल तर त्या बागेची लांबी किती. 4 पदरी कुंपण घालायचंय आणि 4 पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण तार जी लागते ती एकूण तार किती लागते 4800 मीटर लागते. याचा अर्थ तुम्हाला 1 पदरी कुंपण घालण्यासाठी तार किती लागेल हे काढून घ्या. कारण 4 पदरीसाठी जर 4800 मीटर तार लागत असेल 1 पदरी, कारण 1 पदर म्हणजे लक्षात ठेवायचं कुंपणाचा 1 परिमिती असते. परिमिती काढून घ्या. आणि 1 पदरी म्हणजेच लक्षात ठेवा परिमिती काढावी लागेल तुम्हाला. परिमिती काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. 1 परिमिती काढण्यासाठी 4800 ला भागावं लागेल 4 न, कारण 4 पदरी कुंपण आहे. 4 एके 4, 4 दोन्ही 8, 2 शून्य तसेच 1200 मीटर तार लागेल 1 पदरी कुंपण घालण्यासाठी. म्हणजे परिमिती आली 1200. मग आता काय करायचं, लांबी काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल माहिती का. ह्या 1200 परिमितीला 2 न भागावं लागेल. बेसक्क 12 बे 00, तसं झालं तुमचं 2 शून्य. आता ह्याला काय करायचं माहिती का, 600ला 1 भाग काढण्यासाठी 3 आणि 1 म्हणजे लांबी आणि रुंदीच्या गुणोत्तरानं काय करायचं भागायचं. लांबीचं गुणोत्तर 3 आहे, रुंदी किती आहे तुमची 1 आहे. 3 अधिक 1, 3 अधिक 1 किती आलं तुमचं 4. 4 एके 4, राहिले 2, 4 25 0. 1 भाग जो मिळाला ना बाळा आपल्याला, तो 1 भाग कितीचा मिळाला 150चा मिळाला. 1 भाग 150चा मिळाला. विचारलं बागेची लांबी. लांबीचं गुणोत्तर किती आहे तुमचं 3 आहे. लांबीचं गुणोत्तर 3 आहे. 3 ला लांबीचं गुणोत्तर 3 म्हणजे 3 भाग आहे. 3 ला काय करा 150 गुणून टाका. 15 त्रिक 45 वरचा 0. 15 त्रिक 45 वरचा 0 लिहून टाका. लांबी जी आली ना ती लांबी किती मीटर आली 450 मीटर. बागेची लांबी आली 450 मीटर.